महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नाही, बदलापूर शहरामध्ये ज्या नागरी समस्याने जनता बेहाल झालेली आहे, कारण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि दरवर्षी कोट्यावधी रुपयाचे टेंडर त्या ठिकाणी काढले जातात आणि ते खड्डे बुजवण्याकरता त्या ठिकाणी थातूर मातूर खडी टाकून ते पैसे खाल्ले जातात। तर बदलापूर शहरातील नागरिकांच्या टॅक्सचे जे पैसे आहे ना, त्याची लूट चाललेली आहे आणि मुख्याधिकारी जे आहेत, आता प्रशासकीय राजवट आहे, आम्ही नगरसेवक त्या ठिकाणी नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही बैठकांमध्ये आमचा सहभाग नसतो, त्यामुळे त्या ठिकाणी काय चाललंय याची कल्पना नसते आम्हाला। ज्यावेळेला आम्ही त्या नगरपालिकेत होतो त्या काळामध्ये आम्ही या अशा चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध करायचो, परंतु आता प्रशासकीय राजवटीमध्ये हे अधिकारी आहे ना बेलगाम झालेत। हे अतिशय भ्रष्टाचार करून बदलापूर शहरातील पैशाची लूट चाललेली आहे। म्हणजे 3 वर्ष हे लोक येतात, हे शहराच्या बाहेरचे लोक असतात आणि ही लोक या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त पैसा लुबाडायचा, जनतेच्या हिताची कोणतीही कामं करायची त्याबद्दल कोणतीही त्यांची संवेदनशीलता त्यांच्यामध्ये नसते आणि अशा प्रकारची परिस्थिती या बदलापूर शहरामध्ये खड्ड्यांची परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी रस्ते आहेत, कॉन्क्रीटचे रस्ते, हजारो कोटी खर्च झालेले आहेत आणि त्या कॉन्क्रीटच्या रस्ते देखील आता त्या ठिकाणी खराब झाल्याची परिस्थिती आहे। कारण कॉन्क्रीटचे रस्ते का करायचे, तर त्या ठिकाणी मेंटेनन्स करायला लागू नये म्हणून, परंतु अशी परिस्थिती कॉन्क्रीटच्या रस्त्या ठिकाणी मोठमोठे क्रॅक त्या ठिकाणी पडलेले आहेत। तर ही एक परिस्थिती या ठिकाणी शहरामध्ये आहे। या शिवाय कचऱ्याची एक तीव्र समस्या आहे बदलापूर शहरामध्ये। पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत आणि आरोग्य अधिकारी असो की सर्व अधिकारी मंडळी आहे ना, हे टक्केवारी जमा करण्यामध्ये सगळे गुंतलेले आहेत। विविध विकास कामांमधून आपल्या सोयीच्या ठेकेदाराला ठेके द्यायचे, त्याच्यात पार्टनरशिप करायच्या, त्यातून पैसे कमवायचे। बदलापूर शहरामध्ये सर्व यंत्रणेचा बोजवारा उडालेला आहे आणि अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संपूर्णपणे ह्याच्यावरती आता आंदोलन करणार आहे। बदलापूर शहरातील कचरा, रस्त्याचे खड्डे, खराब झालेले रस्ते यावरती लवकरच आमचं आंदोलन सुरुवात होत आहे। त्याचप्रमाणे पाणी समस्या, अनेक वेळेला निर्लज्जपणे पाणी पुरवठ्याचे अधिकारी मेसेज टाकतात की आज पाणी पुरवठा येणार नाही, तर आमची तर असं त्यांना म्हणायचंय की या वीजेची देखील तेच परिस्थिती आहे। हे पाणी पुरवठावाले म्हणतात की वीज नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पाणी पुरवठा करू शकत नाही। जनरेटर बद्दल अनेकदा चर्चा झालेली आहे आणि सर्व ठिकाणी जनरेटर आता असतात, त्यांच्याकडे जनरेटर नाही। त्यानंतर बऱ्याचदा त्यांचे ना पाणी, आम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललो, ह्या MJP आहे ना, MJPने वेगळ्या प्रकारचं त्यांची यंत्रणा त्यांनी त्या पाण्यासाठी घेतलेली आहे, परंतु त्या यंत्रणेचा मेंटेनन्स ते नीट करत नाहीत, त्यामुळे तिथे अडचणी येतात, तेही देखील माहिती आहे। तर वीज, पाणी या पातळीवर देखील संपूर्णपणे यंत्रणा संपलेली आहे, कोसळलेली आहे। त्यामुळे वीज, पाणी या प्रचंड समस्या या बदलापूर शहरामध्ये आहे। बदलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर आहे आणि अशा शहरामध्ये या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पैशाची लूट करतायत, भ्रष्टाचार करतायत, टक्केवारीचं राजकारण करतायत, सोयीच्या त्यांच्या गावाकडनं कुठून ठेकेदार आणतात आणि त्यांना कमिशन देऊन त्यात पार्टनरशिप देऊन आता आजही समजलं अनेक त्या ठिकाणी अधिकारी आहेत ना, हे बिल्डरचे पार्टनर झालेत आणि ह्या ज्या अधिकारी मुख्याधिकाऱ्यांसकट ठेकेदारांच्या उद्घाटनाला ते बऱ्याचदा दिसतात। त्यांना एखाद्या सामाजिक विषयावर जर आपण आमंत्रण केलं तर त्यांना वेळ नसतो आणि गेल्या अनेक दिवसापासून मुख्याधिकारी मला तर नगरपालिकेत दिसत पण नाहीत। आता या सगळ्या विषयावर करणार आहे आम्ही आंदोलन सुरू आहे। हे भ्रष्टाचाराचा विषय आहे, त्यानंतर कचऱ्याचा आहे, त्यानंतर खड्ड्यांचा आहे, रस्त्यांचा आहे, वीज आणि पाणी आणि रेल्वे देखील आम्ही या ठिकाणी अलीकडेच खासदारांनी भेट दिलेली आहे, काही तातूर मातूर करण्यात त्यावेळेला दिली। खासदारांनी त्यावेळेला देखील सांगितलं की आज मी तुमचं ऐकून घेतोय, पुन्हा येईल त्यावेळेला तुमचं ऐकणार नाही। त्यामुळे आता रेल्वेचा देखील विषय आहे, रेल्वेच्या अनेक समस्या आहेत। पावसाच्या वेळेला त्यांनी थोडीशी ताडपत्री टाकली, त्यानंतर ती पुढील काम करतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण त्यांनी ते केलं नाही। त्यामुळे या ठिकाणी रेल्वेचा देखील प्रश्न आहे। तर या सोमवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समस्यांची वारी, म्हणजे आता आषाढी एकादशी झाली, पंढरीची वारी झाली, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पंढरपूरला प्रत्येकाने वारकरी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच जनता त्या ठिकाणी जाते, बदलापूर अनेक लोक गेलेले आहेत। त्या ठिकाणी विठोबाच्या चरणी त्या ठिकाणी पाया पडून प्रार्थना केली, आमच्या महाराष्ट्रामध्ये जे जे संकट आहेत, जे अडचणी ते दूर व्हाव्या। तर तशीच आता आषाढी एकादशी नंतर बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी समस्यांची वारी सुरुवात होते। सोमवारपासून विविध समस्यांवर काम करणार। पुन्हा एकदा आम्ही पत्रकार परिषद घेऊ ज्या दिवशी जे काही असेल त्या अनुषंगाने, पण लक्षात घ्या येत्या सोमवारपासून बदलापूर शहरामध्ये नागरी समस्या आणि भ्रष्टाचार हे जे अधिकारी आहेत ना बदलापूर शहरात आलेत ना, असं ऐकायला मिळालं की कित्येक कोटी रुपयांनी कमवले। तर सर्व म्हणजे नगरपालिकेचे अधिकारी असो,
सर्वच अधिकारी असो, हे बदलापूर शहरात आहे ना वैशिष्ट्य आहे. अधिकारी पैसे देऊन मोठ्या प्रमाणात बदलापूरला येतात का बदलापूरची लोक चांगली आहेत, भ्रष्टाचार केला तरी फार काही आरडाओरडा करत नाही, पैसे देतात. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी आहेत ना बदलापूरला येतात. हे बदलापूरचं दुर्दैव आहे. तर ह्यांची आहे ना चौकशी करणार आहे. आता मध्यंतरी आम्ही काय नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हटलं तर म्हणे नाही, तुमचे खासदार आहेत म्हणे, आम्ही आता त्यांची ईडी मार्फत चौकशी करू लोक केंद्रातून. आमचे खासदार आहेत ना, आमचे आमदार नाहीत, आणि पुढील काळात आमदार देखील येतील. जर बदलापूर शहराची जर अव्यवस्था केली ना अशी, तर यासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार इथे खपून घेणार नाही. आणि अधिकाऱ्यांनी जे पैसे कमवलेत ना, हे पैसे काढणार यांच्याकडनं. कारण काय माहिती, हे पैसे कमवून आहे ना, पैसे खाऊन पळायचे बेतत असतात. फार मोठा आकडा आहे पैसे कमवल्याचा. तर त्यांची चौकशी करणार आम्ही या ठिकाणी अँटी करप्शनच्या मार्फत आणि केंद्र शासनाच्या मार्फत या ठिकाणी. आता खासदारांची आमची चर्चा झालेली आहे, तर तिथे त्यांची आम्ही तक्रारी करणार आहे. कारण त्यांचा आकडा जो आहे ना, तो ईडीच्या कॅल्क्युलेशन मध्ये बसतो, बरोबर ना. त्याच्यामुळे आता बदलापूर शहरामध्ये तो भ्रष्टाचार चाललाय, कामांकडे लक्ष नाही. अनेकदा लोकप्रतिनिधी आता म्हणतात नाही तुम्ही माझी झाली नगरसेवक, आम्ही सुचवतो त्याला लक्ष देत नाहीत. मात्र ह्यांना जेव्हा गरज वाटते ना, त्या टायमाला हे लोक ठेके काढतात. आणि ना बरीचशी वार्षिक निविदा आहेत, त्यांच्या मुदती संपल्यात, पैसे खाऊन त्या मुदतीचे एक्सटेन्शन चालू आहे. आता बघा, हे जे ठेके ना, पैसे ज्या ठिकाणी नगरपालिका मिळू शकतात, जाहिरातीचा ठेका काढला जात नाही का, यांना पैसे खायला मिळतात. त्यांनी त्यानंतर तो बाजारपेठ वसुलीचा ठेका काढला जात नाही का, हे यांचे हप्ते वसुलीचं काम आहे. अशा अनेक काम आहेत. तर जे जे यांना वार्षिक निविदा निघाला पाहिजे, ते एसटीबी प्लांट आहे ना, त्या ठिकाणी देखील एक ठेकेदार आहे, कित्येक कोटी रुपये त्या एसटीबी प्लांटच्या मेंटेनन्ससाठी जातात. परंतु त्या अजिबात मेंटेनन्स होत नाही. मध्ये आम्ही गेलो होतो, गवत उगवलं सगळीकडे. बदलापूर शहराचे कित्येक कोटी रुपये या अधिकाऱ्यांनी टक्केवारी खाऊन लोकांच्या घशात टाकतात ठेकेदारांच्या. यावरती आता पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करणार. सोमवारपासून समस्यांची वारी सुरू होते आणि रोज एक एक विषयावरती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल. आपण त्यासाठी आम्ही आमंत्रित करूच. हे पहिली गोष्ट आश्चर्य आहे की ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, ज्या पक्षांचे आमदार आहेत, सत्तेतले, आपण सत्तेत आहोत. आणि आता मध्यंतरी मी संभाजी शिंदेची कुठे मुलाखत ऐकली, आमचे सहकारी मित्र सिव्हिल इंजिनियर आहेत, ते म्हणतात की आम्ही हजारो कोटीचा निधी मंजूर केलाय सरकारने, परंतु अधिकारी आमचं ऐकत नाहीत. हे दुर्दैव आहे ना. मग अशा प्रकारे जर लोकप्रतिनिधी आपली ते म्हणतात ना, जर समजा करू शकत नसतील, म्हणजे स्वतःची कमजोरी ते दाखवतात त्या ठिकाणी, तर अशी परिस्थिती जर असेल तर लोकप्रतिनिधी बदलले जातील. या ठिकाणी महाविकास आघाडी सज्ज आहे. विधानसभा निवडणूक आहेत समोर, नगरपालिकेच्या निवडणूक आहेत. जर तुमचे अधिकारी ऐकत नसतील तर मग तुम्ही बाजूला व्हा. आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि आम्ही कामं करून घेऊ. पाण्याच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाच्या मार्फत त्या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये फंड मंजूर नाही होऊ शकला. आता परत आणि निवडणुका आल्या ना की फक्त ते फंड मंजूर झाल्याच्या त्या ठिकाणी पत्र येतात, पण ते फंड मंजूर झाल्यानंतर बाकीची प्रक्रिया कोणी करायची? हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. एखादा जर आपण शासनाकडे एखादा कामासाठी आपण जर मंजूर करून घेतला तर पुढील प्रक्रिया करून ती कामं झाली पाहिजे आणि जनतेला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. आता पाण्याचं देखील आता जलकुंभाची कामं चालू आहेत, अतिशय कमी स्पीड वेगाने चालू आहेत. आणि त्याच्यामुळे पाण्याची समस्या आपण मध्ये ऐकलं की 50 वर्षाच्या पाण्याचं नियोजन केलंय, 50 वर्ष लोकांना त्रास होणार नाही. हे फक्त बोलणं ठीक आहे, असं काही होत नाही. त्यामुळे सपशेल या ठिकाणी सत्ताधारी आहेत ना, सपशेल आपल्याशी ठरलेले आहेत. पुढील काळात निवडणूक आहेत ना आता, त्यामुळे या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्या ठिकाणी जागा दाखवेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रत्येक समस्येवर काम करेल. आणि निश्चितपणे हे जे सत्ताधाऱ्यांनी ना या खालच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यापेक्षा ना, तुमच्या वरती सत्तेवरती आहेत ना, तुमचे मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, तुमचे आमदार आहेत सत्तेतले, तर ह्यांच्या मार्फत काम करून घ्या. मग तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसून येते. हे दुर्दैव आहे. ही हतबलता या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी दिसून येते. निश्चितपणे मागच्या वेळेला देखील आपण विधानसभेसाठी उमेदवारी मागितलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा तुम्हाला कल्पना आहे, कारण मागच्या वेळेला मागितलं त्यावेळेला होऊ नाही शकलं. यावेळेला या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये आता आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला एक चांगलं मतदान झालेलं आहे. या महाविकास आघाडीला एक सकारात्मक वातावरण आहे. मागील वेळी देखील मी त्यावेळेला विधानसभेला इच्छुक होतो आणि ह्या वेळेला देखील निश्चितपणे जर बघा संधी मिळाली ना तर संधी आम्ही घेणार. आणि ह्या ज्या समस्या आहेत ना, बघा काही लोक विचारतात का विधानसभा लढायची. अरे या समस्या ज्या सोडायची ज्यांची जबाबदारी आहे ना, ते समस्या सोडू शकत नसतील ना, तर निश्चितपणे मला वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला पुढे यायला पाहिजे आणि विधानसभा लढवायला काय हरकत आहे. हे स्वप्न प्रत्येकाने पाहायला पाहिजे. आमचं देखील आहे. संधी मिळाली तर निश्चितपणे त्या संधीचं सोनं करू आणि संधी मिळाली म्हणण्याच्या संधी मिळवण्याचा प्रयत्न निश्चित राहील. अजिबात काय काळजी करायचं कारण नाही. महाविकास आघाडी आहे
महाविकासच्या माध्यमातून निवडणूक आपण लढतोय आणि या परिस्थितीमध्ये काँग्रेस हे घटक पक्ष आहे, मोठा पक्ष आहे काँग्रेस, आणि लोकसभेच्या वेळेला मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर जाऊ नये म्हणून आमच्या अनेक नेत्यांवरती ईडी सीबीआय लावून त्यांना छळण्याचा प्रयत्न केला. पण अशा कठीण परिस्थितीत देखील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिली. पवार साहेबांनी भूमिका घेतली की नाही आपल्याला भाजपबरोबर जायचं नाही, तर महाविकासाठी लढण्याची पवार साहेबांची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या टायमाला लोकसभेला या ठिकाणी संधी मिळाली, सर्वांनी प्रयत्न केले. काँग्रेसने मदत केली, शिवसेनेने अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या शिवसेनेने या ठिकाणी मदत केलेली आहे, एक महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकजुटीने या ठिकाणी लोकसभेला काम केलं. विधानसभेला देखील करू. काँग्रेस मागत असेल तर त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी मागावं, पण निश्चितपणे वरून निर्णय होईल. ज्या पक्षाला त्या ठिकाणी तिकीट मिळेल, आम्ही इच्छुक आहोत, इतरही कोणी इच्छुक असतील, सर्वांनी प्रयत्न करावा. मुळामध्ये ना निवडणुका ह्या लोकांची समस्या सोडवण्याकरता आपण त्या ठिकाणी लढल्या पाहिजेत. केवळ माझ्या खिशात जेवढी मतं आहे त्याच्या खिशात तेवढी मतं आकडेवारी करू नये, कारण मतदान आहे, जनतेने दान दिलंय, आपल्याकडे एक सकारात्मक भावने लोकांनी मताचं दान आपल्या पदरात टाकलंय, त्याचा अहंकार करता कामा नये. ते जर समजा तुम्ही लोकांची कामं नाही केली आणि त्या आधारावर जर तुम्ही काही राजकीय तडजोडी करायला गेलात ना मताच्या आकडेवारीच्या जीवावर, तर जनता आपला जागा दाखवेल. त्यामुळे त्याची काळजी करायची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मला बघा मागच्या वेळची निवडणूक देखील राष्ट्रवादीने लढवलेली आहे, त्यामुळे निश्चितपणे ही जागा राष्ट्रवादीकडे राहील असं मला विश्वास आहे. काँग्रेस मागत असेल किंवा अजून कोणी मागत असेल ना तर अजिबात काय अडचण नाही, त्यांनी मागावी. निर्णय होईल, ज्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला आम्ही एकजुटीने एक दिलाने त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.